आज उठले आणि ब्लॉगला सुरुवात करते. म्हणजे स्वयंपाक झालेला आहे माझा. तर आता 5:45 होत आहे आणि गुड्या जाते शाळेकडून धुळ्याला खेळायला. तर हे बघा गुड्याची बॅग पॅक झालेली आहे. गुड्या पण तयार झालेली आहे. गुड्याची चहा पाणी वगैरे सर्व आवरून झालेले आहे. गुड्या पण तयार झालेली आहे आणि स्वयंपाकसुद्धा करून झालेला आहे माझा. मी तिला दिली मुगाची डाळ आणि चपाती. तर तिने जे सांगितलं तेच दिलं. ती म्हणे मला पिवळी मुगाची डाळ करून दे आणि चपात्या कर. तर ताईची चालू इथं धावपळ. मी म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते. माझी किती धावपळ राहते तर दाखवते टाईम तुम्हाला. माहिती आहे का, रात्री मुलांसाठी आम्ही कॅमेरा लावून देतो. थोडंफार आपण तिकडे बेडरूममध्ये गेलं ना, अभ्यास करताय की नाही बुवा मुलांना बघायला. हे बघा कॅमेरा घेतलेला आहे दादासाठी आणि ताईसाठी. ताई चालली माझी. लक्ष राहतं बुवा आपलं त्याच्यासाठी. गेम खेळताय का मग अभ्यास करताय बुवा. हां चालली पण हां रोज पडते. आज असली अरे पाऊस चालू आहे. ताई अजून वेळ आहे पण माझी ताई नुसती घाबर काही करते. 15 मिनिटं बाकी अजून. बाहेर मस्त पाणी पडलेलं आहे. बाहेर मस्त पाऊस झालेला आहे आणि वातावरण बघा इतकं छान आहे सकाळ सकाळचं. म्हणून गुड्या चालली कारमध्ये. ब्रेकिंग न्यूज. बाय बेटा. पाऊस येतोय. आपण बी घरात जाऊ. उठला चहा घेतल्याशिवाय अजिबात राहायला जात नाही माझ्याकडनं. आणि मी काल घरी नव्हती. काल बाजारात गेली तर गुड्याला म्हटलं दूध घेऊन ठेव. तर गुड्याने दूध घेतलं आणि दूध तसंच राहू दिलं. आणि मला असं वाटलं गुड्याने दूध गरम केलं बुवा असं. तर दूध खराब झालं. बरं परवाच्या दिवशीचं दूध होतं थोडंसं. तर चहा केला. चहासुद्धा घेतलेलं नाही तिने. ना खारी खाल्ली ना रोज खाल्लं. काहीच खाल्लं नाही. चहासुद्धा थोडासा घेतला. मी तर पुरेपूर चहा घेतला. चहा घेतल्याशिवाय एकदार चहा घेते आणि दिवसभर गोड नाही खायचं राहिलं तर मग 2 दार घेते सध्या. नाही तर माझी 3-4 वेळेस चहा म्हणतात. थोडे दिवस करायचं मग बंद करून द्यायचं. आता मी मस्त पुरेपूर चहा घेतला. आता 6ला 5 कमी आहे. आता थोडंसं लुडकून देते 7 वाजेपर्यंत. 7 वाजेपर्यंत आणि 6:30 वाजेपर्यंत थोडा मोबाईल बघते. 6:30ला दादाला पण जावं लागतं. आता तो तयार होईल. 6ला उठवतो. 5 मिनटात त्याला उठवते. तो जाईल आणि परत आमचे साहेब जातील 8 वाजता. अशी धावपळ राहते सकाळची माझी. तर मी आज काय केलं माहिती का, चपात्या करून घेतल्या. माझ्याकडनं आहे ना थोडीशी कणिक पातळ झाली होती. तर चपात्या करून घेतल्या. म्हटलं नंतर जर करीन ना तर मग मला चपात्या व्यवस्थित करता येणार नाही. चपात्या करून घेतल्या, डब्यात ठेवून दिल्या. भाजी बी करून घेतली आणि आज बनवायचा आहे मस्त हिरव्या मिरचींचा ठेचा. मस्त बाहेर पाण्याचं वातावरण आहे म्हटलं आणि असं ठेचा वगैरे राहिलं ना भाजी
छान लागतो. त्याच्यामुळं मुगाची डाळ पण एक्स्ट्रा करून घेतलेली आहे. ठेचाच्या मिरच्या वगैरे सर्व, लसूण वगैरे सर्व कट करून झालेलं आहे. फक्त मिक्सरला फिरवणार आहे, कुटणार नाही आता, मिक्सरला फिरवणार आहे. तर मिरच्या थंड्या होत होते, तर त्याच्यासाठी मी बसून घेते. इथं मिरच्या मस्त थंड्या झालेल्या आहे, त्यांना आता ठेचा करून घेते. आणि इथे मीठ, कोथिंबीर, लसूण टाकून घेतलेलं आहे. आणि इकडे मस्त मुगाची डाळ झालेली आहे. मुगाच्या डाळमध्ये जास्त काही तेल टाकलेलं नाही आहे, कारण की गुड्याला जायचं आहे लांब. म्हटलं हे बघा, तेल खाली राहून गेलं. गुड्याला जायचं आहे म्हटलं लांब, आणि सध्या तिचे पप्पा पण डाईटवरती आहे, तर असं द्यावं लागतं आहे आमच्या साहेबांना. तर त्याचा देणार आहे. आणि इथं झाल्या माझ्या चपात्या पण करून झालेल्या आहे. गॅस वाट्यावरती पसारा आहे, हे बघ, चपात्या पण करून झाल्या. चपात्या झाकून देते. होता आणि आता आम्ही जातोय राऊंड मारायला. आणि सुरेखाला मी सकाळी कारले तोडल्या, तरी एवढे कारले सापडले. हे बघा, ती तोडते अजून. हा आहे ना बाई मध्ये, माझा आहे ना पाय तिथं आहे ना करकावून जातो, त्याच्यामुळे मी तोडले नाही. तिकडे बघ पुढं, यांनी तोडले का मग सकाळी ते. आली किती पटापट काढले बाई, चोरट्यासारखे तुम्ही. हा हो ना, मग नाही असे पटापट सापडले. इतका छान झालेला आहे. नाही बघ काय चोरटे सापडलं का तरी. तिथं बघितलं ना ते ना पानात, ते बघ का तिकडे मी लटकतंय ते. जा पुढे, हा जा पुढे, दिसतंय का त्याच्या पुढं. हा ते बी तोड, हा तोड, ते बी कवळं निंबर झालेलं आहे. त्याच्या पुढे आहे बघ, अजून एक लटकतंय. हा काही फायदा झाला मध्ये जाऊन. सापडले. काढून घे. हा का, वेल दाखवते मी तुम्हाला. आणि हे बघा पिकलेले, किती जणांना दिले मी. होय गेलं का. हा भरपूर जणांना बी दिलं मी. हे बघा वेल बघा, म्हणून मी जात नाही तिथं. हे बघ इथं पण झालेलं आहे एक पिवडं, तोडलं ग मी. म्हणून मी जात नाही तिथं. पिवडं काढते मी, घरी येते पिवडं पाहिलं मी. चोट्टी कशी कारले चोरते बघ. हे बघ इथं आहे ते पिवडं, तिथं बी का, इथं बी एवढे पिवडे होऊन गेले तरी. हा पावसात 100-1.5 किलो. तर हे बघ गो केवढं मोठं आहे. हे बघ लवकर पाहिजे त्यांना, रस पिते का त्या कारल्याचा. पिते. इथं इथं बघ बरं मध्ये पाहिलं काही नाही. तिथूनच काढले ते 2-3. जाऊ दे. आता काही नाही ना, चल आता का ना साफ करी. ते बाई कारले खायला तोडत नाही, आपण काय घुसतो ना म्हणजे. हा नाही तर कशाला घुसलं असतं. म्हणजे पटले तुझी ना हे ब्लाउज ते ब्लाउज
भरलेला ब्लाऊज पीसच चांगला वाटतं ना मग. तिला भरलेलं ब्लाऊज पीसच नको. तिला आपल्या बाहेर कसं आता मावशी याच्यावर वरती कस्टमर होते आणि आता बघा 8:15 झाले. स्वयंपाक काय बनवायचा कृष्णाला बरं वाटत नाहीये, सर्दीने पूर्ण जाम झालेला आहे, तर त्याला प्यायचं होतं सूप. तर मग मी आता चिकन मागवलेलं आहे. इथं सूप काढून घेते आणि कोरडी भाजी भातासोबत बनवते. मस्त कोरडं बनवते. सूप काढून घेते मी आता. आणि याच्यातच थोडासा भात लावून देणार आहे. चपात्या आहेत 2-3 सकाळच्या. सूप काढून आणि इकडे मस्त कांदा खोबरं भाजून मस्त काजू आणि थोडीशी भाजी बनवायची आपल्याला. किंचित गरम पाणी टाकते, थोडंसंच टाकते, रस्सा करायचा नाही आपल्याला. एवढीच भाजी बनवते आज, कारण की आमचे साहेब खाणार नाही. आम्ही आहे 2 जणी आणि ताई. ते सूप घेणारे दादा आणि ते सूप घेणारे, त्याच्यामुळे सूप बनवले. कोथिंबीर कट करते, मस्त कोथिंबीर टाकून देते आणि भाजीला थोडीशी फोडणी देते. झाली आपली भाजी रेडी. फक्त 10 मिनिटं लागले मला. एकीकडे भाजी टाकून दिली आणि मसाला कोस तयार करून घेतला. आणि बाकीचा मसाला उरून ठेवलेला आहे, तो मसाला आता काढून घेते. सकाळी आहे ना गुड्याला शेवभाजी करून दिली. आहे ना आयडिया. 2 भाज्या होऊन गेल्या माझ्या. ह्याच्यात लावते भात. सर्व किचन आवरून झालेलं आहे माझं. हे बघा किचन वट्टा वगैरे सर्व क्लीन करून झालेलं आहे. इथं भाजी झालेली आणि भाजी 1 नंबर झालेली. हे बघा भाजी नका विचारा तुम्ही. हा हा हा, तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी येत असणार, इतकी भारी भाजी झाली.
इथं भात, चपात्या गेल्या पुढे, किचन वाटतं आवरून झालेलं आहे. हे बघा. चला पुढे बसते मी आता. हा थकून गेली का? अशी बसले सर्वजण. 8:30 झाले आता.